अहो तुम्ही महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आपल्या खुले भूखंड त्याच्यावर शाळेचा काहीतरी करार केलेला आहे ते संपलेला आहे. मी जळगाव शहरामध्ये जे भूखंड वाटलेले आहेत त्या खुल्या भूखंडा संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 385 भूखंड मी म्हटले होते. मात्र ते भूखंड हे जवळजवळ 1200 भूखंड आहेत. भूखंड बाबतीमध्ये म्हणजे थोडीशी शहानिशा केली असता त्या समाजाला किंवा त्या मंडळाला भूखंड नावाने त्या मंडळाला किंवा त्या समाजाला सुद्धा माहिती नसेल हा माझा संशय आहे. आता भूखंड देत असताना माळी, साळी, कोळी, धनगर, वंजारी सर्व समाजाला हे भूखंड दिले गेले पाहिजे. कारण कुठला समाज, छोटा समाज एखादं मोठं मंगल कार्यालय बांधू शकत नाही किंवा एखादं हॉटेल करू शकत नाही. त्यावेळेस त्या समाजाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाकरता त्यांना भूखंड देणे हे आवश्यक आहे, काळाची गरज आहे. त्यासोबतच काही शाळांना ते भूखंड दिलेले आहेत. जळगाव शहरामध्ये ज्या कॉन्व्हेंट विशेषतः शाळा, इंग्रजी माध्यमात शाळा आहेत त्या शाळांना जे भूखंड दिलेले आहेत आणि त्या शाळांनी जो करार झालेला आहे त्या करारचं कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी शाळाकडनं झालेली आहेत. आता माझ्याकडे एक डॉकेट्स मला प्राप्त झालेले आहेत. सेंट जोसेफचं डॉकेट आहे, सेंट जोसेफ त्या शाळेचं डॉकेट आहे. आज सेंट जोसेफ ही शाळा किंवा बाकीच्या ज्या शाळा आहेत, दोघं तिघी शाळा या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य नागरिक तो सोडा, मात्र तत्कालीन महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मुलीला सुद्धा त्यावेळेस ऍडमिशन दिलं गेलं नव्हतं. त्यामध्ये या स्पष्ट या ठिकाणी करारामध्ये जे करार झालेला आहे, या करार तुम्हाला दाखवतो. या करारामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे की जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 5% आरक्षण म्हणजे ऍडमिशन करता दिलं गेलं पाहिजे. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांनी म्हणजे आरक्षण दिलं नाही. खरं म्हणजे याचा जो भूखंड देत असताना जो करारनामा झालेला आहे 99 वर्ष करारनामा झालेला आहे आणि पर वर्ष 1 रुपया फक्त त्यांना द्यायचा आहे. म्हणजे 1 रुपयात इतकी मोठी संस्था आहेत, या ज्या संस्था आहेत दोघं चौघ संस्था या अशा चालत आहेत. मात्र या ठिकाणी कुठला एखादा मराठी माणूस त्या ठिकाणी ऍडमिशन करता गेला तर त्याला ऍडमिशन भेटत नाही, अधिकाऱ्यांच्या मुलाला सुद्धा ऍडमिशन भेटत नाही. तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे काय हाल असेल ही परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी महापालिकेमध्ये या स्थायी समितीमध्ये या प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा ते करून घेत असताना त्या पोटी जो कमर्शियल वापर होतोय, कमर्शियल यूज होतोय याच्या माध्यमातून आर्थिक जो कमर्शियल जो फरक आहे तो महापालिकेलाही भेटला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज प्रश्न उपस्थित केला. आता निश्चितपणे आता आगामी काळात याकडे पाहावं लागेल की खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या मध्ये लक्ष घालून काय कारवाई करते. उज्ज्वल शाळेचा पण तोच विषय आहे का तो थोडा वेगळा आहे? नाही, मी उदाहरणार्थ दिलं की तुम्ही या ठिकाणी या सर्व शाळा ज्या आहेत ते सर्व शाळांना तुम्ही करारनामे करून दिलेले आहेत. मात्र करार काहींचे संपलेले आहेत किंवा करारनामा करून दिला आहे त्या करारनाम्याची अंमलबजावणी होते का या सर्व शाळांमधल्या. त्या ठिकाणी मी काही शाळांचं कौतुक पण केलंय. या ठिकाणी नितीन बर्डेंची शाळा आहेत तर ते विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत असताना कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे काही नसतात. ते उलट पुस्तकं देतात, दप्तर देतात. महापौरांचे सासऱ्यांची पण शाळा आहेत त्या ठिकाणचा पण अनुभव आहे की ते उत्स्फूर्तपणे स्वतःहून त्या विद्यार्थ्यांकरता असतात. मात्र विशेषतः माझा फोकस या कॉन्व्हेंट शाळेवर आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर आहे की या ठिकाणी ते ऍडमिशन देत असताना कुठल्याही प्रकारचं म्हणजे धनदानकी मोठी फी जी तशाच मुलांना ते ऍडमिशन देतात त्याकडे माझा फोकस आहे. जो करार झाला होता तत्कालीन जो करार त्यावेळेस झालेला होता 14 फेब्रुवारी 2000 मध्ये हा करार झाला होता आणि त्या करारा झाल्यानंतर आजपर्यंत त्यांनी किती लोकांना आपल्या कराराप्रमाणे ऍडमिशन दिलं ही सर्व माहिती त्यांच्याकडनं घेण्यासाठी मी विनंती माननीय सभापतींकडे केलेली आहे. आणि माझी आणखी एक मागणी आहे की जे आपण भूखंड दिलेले आहेत या भूखंडाची ज्या व्यक्तींना भूखंड दिलाय, ज्या संस्थेला भूखंड दिलाय, ज्या मंडळाला भूखंड दिलाय त्यांना तरी माहिती आहे का की तुम्हाला भूखंड दिलाय, कुठेतरी कागदावर भूखंडाची यादी तयार करून घेतली आणि काहीतरी दुसऱ्याच कामाकरता त्याचे उपयोग होतात ही माझी मेन मागणी.